नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ. कोल्हापूरच्या अस्मिता काटकर प्रकरणातील धक्कादायक खुलाशाने खळबळ. पतीसह सासू सासरे नंदीला अटक. मुलगीच्या बारशापूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या सायबर चौकातील अस्मिता काटकरच्या मृत्यू प्रकरणी पती, सासू सासरे आणि ननंद अशा चौघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. अस्मिताचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यात आले. नंतर पोलीस बंदोबस्तात तिच्यावर कोल्हापुरातच अंत्यसंस्कार करण्यात आले. याची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात झाली. अस्मिता काटकर हिची आई संगीता अजित सरदेसाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अस्मिताचा पती प्रतीक सिंह वीरेंद्र सिंह काटकर वय वर्ष 30, सासू मनीषा वीरेंद्र सिंह काटकर वय वर्ष 51, सासरा वीरेंद्र सिंह काटकर वय वर्ष 58 आणि ननंद ऋतुजा वीरेंद्र सिंह काटकर वय वर्ष 25 सर्व राहणार फ्लॅट नंबर 602 काटकर पार्क, काटकर मळा, सायबर चौक, कोल्हापूर यांना सोमवारी अटक केली. त्यांना अटक करण्यापूर्वीपासूनच राजारामपुरी पोलीस ठाण्यात गर्दी झाली. पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी नातेवाईकांची समजूत काढली. उपअधीक्षक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पती, सासू सासरे आणि ननंद यांनी वारंवार पैशाची मागणी केली. बारशाचा खर्चही तुम्हीच करा म्हणून शारीरिक मानसिक त्रास दिला. रोख व ऑनलाईन स्वरूपात सुमारे 5,07,421 रुपये देऊनही तसेच मुलगी झाली व 5 तोळे सोने आणलं नाही म्हणून सासरच्या लोकांनी छळ केल्याची फिर्याद तिच्या आईने दिली आहे. त्यामुळे हुंडाबळीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून चौघांनाही अटक केली. शेंढा पार्क येथे शवविच्छेदनावेळी कार्यकारी दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत इन कॅमेरा सर्व प्रक्रिया केली आहे.